त्या संध्याकाळी वाडीत एकही गाडी आली नाही. यामुळे समर्थ स्वतःच्या बाईकने मामाला त्यांच्या गावी सोडायला संध्याकाळी 7:30 वाजता निघाला. तो 1999चा काळ होता. त्या काळात आजच्यासारखी वाहने नव्हती आणि रस्तेही इतके डेव्हलप नव्हते. सलग 2.5 तासाचा प्रवास करून समर्थाने त्याच्या मामांना त्यांच्या गावी सोडले. मामाकडे फक्त 15 मिनिटं थांबून तो परतीच्या प्रवासाला निघाला. तोपर्यंत रात्र अधिकच गडद झाली होती. मजल दरमजल करत काही किलोमीटर प्रवास झालाच असेल. अधूनमधून येणाऱ्या पण शांताने गाढ झोपी गेलेल्या अनेक गावांना मागे टाकून आता समर्थ एका निर्जन रस्त्यावरून एकटाच प्रवास करत होता. आकाशात चंद्र ढगांमध्ये लपला होता. चारही बाजूला अंधार पसरलेला. फक्त झाडांची सळसळ आणि कीटकांचा आवाज. पण समर्थला आपल्या गावी लवकर पोचायचं होतं, म्हणून तो जंगलातून जाणाऱ्या दुसऱ्या एका कच्च्या रस्त्याने निघाला. कच्च्या रस्त्यावरून समर्थ बराच आत गेला असेल. तिथे त्याला एक स्मशानभूमी लागली. तिथलं वातावरण गूढ आणि रहस्यमय होतं.